हॅलो, आरती आवाज येतो? हॅलो, स्क्रीन दिसते का आणि आवाज येतो का? एकदा कन्फर्म करा. मयुरी, कोणी एक सांगा. हो सर. हो सर. ओके ओके, गुड गुड, ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करू. बघा, इथपर्यंत लक्षात आलंय. आपण असं म्हटलं की नायट्रोजनवर ही जी आहे ही पेअर जी आहे ही लोन पेअर राहते. लोन पेअर म्हणजे काय? जे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेलमध्ये आहेत पण बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व नाही, अशी ती पेअर. आता या ठिकाणी हे बघा इथे दिसते, मी या ठिकाणी परत एकदा पेन घेऊन दाखवतोय. हे बघा, हा ॲरो आहे हा, लक्षात इथं पहा. बाकी ठिकाणी कुठेच ॲरो दिसत नाही. हा म्हणजे हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड असं याला नाव द्या. COORDINAT, कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतात. ठीक आहे. सो महत्वाचा पाठीच्या मधला हा आहे की या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, टेट्राहेड्रल जॉमेट्री आणि बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल त्याचा या ठिकाणी आपल्याला दिसतो 100. हा आता या ठिकाणी CH4 सॉरी च्या प्रमाणे 109 डिग्री 28 मिनिट्स हा त्याचा तेवढा बॉन्ड अँगल आपल्याला, म्हणजे हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड अँगल तेवढा आपल्याला याच्यामध्ये दिसतो. हायब्रिडायशन जे कोणतं येईल ते sp3 हायब्रिडायशन आहे. आणि मॉलिक्यूल कोणता या ठिकाणी, आयन कोणता झाला, NH4 पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह का? नायट्रोजन पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा पॉझिटिव्ह चार्ज हा नायट्रोजन आहे, कारण नायट्रोजनने ही लोन पेअर या हायड्रोजनला दिली म्हणून. क्लिअर? ओके. आता असंच राहील CH4चं, फक्त या ठिकाणी कार्बन असेल, बाकी काहीच नाही. आणि या ठिकाणी हा बॉन्ड नसणार आहे, कारण आपण बघितलं चारही अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे हा इथला कोऑर्डिनेट बॉन्ड नाही, इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही. म्हणजे CH4 मॉलिक्यूल जो आहे हीच बॉन्ड अँगल सुद्धा एवढाच येईल त्याचा, 109 डिग्री 28 मिनिटं एवढाच त्याचा बॉन्ड अँगल येईल. ओके. चला आता पुढचं एक्झाम्पल म्हणजे sp3चं एक्झाम्पल. आता आपण sp3डीचं एक्झाम्पल्स एक बघू. sp3डीचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. आता कोणी जर म्हटलं सर व्हॉट इज माय sp3 हायब्रिडायझेशन, असा प्रश्न आपल्याला विचारला किंवा आला, तर काय म्हणतात आपल्याला, द हायब्रिडायझेशन इन विच 1s, 1 म्हणजे ONE1 हा, 1s 3p and 1d orbitals. The hybridization in which involve 1s 3p and 1d orbital. Okay, such hybridization is known as sp3d hybridization. म्हणजे बाबा सरळ सरळ असं हायब्रिडायझेशन ज्यामध्ये एक s 3p आणि एकच d ऑर्बिटल इन्व्हॉल्व आहे, असे हायब्रिडायझेशन म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन. आता इथे क्लिअर कट दिसतं, एक विषय लक्षात घ्या महत्वाचा. आपल्याला बॉन्ड अँगलच्या बाबतीत जर याचा विचार करायला गेला, यामध्ये जर पाहायचं झालं, तर या ठिकाणी हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते किती फॉर्म होणार झाले, हा एक पहिला पॉइंट. तर किती होतात, एक एस झाले, 3p आहे आणि एक डी आहे, म्हणजे 5 हायब्रिड ऑर्बिटल्स या ठिकाणी फॉर्म होईल. तर ते 5 हायब्रिड ऑर्बिटल कशा फॉर्म होतात, ट्रायगोनल शेपमध्ये. म्हणजे बघा या ठिकाणी PCl5चं एक्झाम्पल आपल्याला दिले एक, तर हा फॉस्फरस, हा फॉस्फरस सॉरी हा फॉस्फरसला हे 3 क्लोरीन इथे अटॅच, इथे एक Cl आहे, इथे Cl, इथे Cl, आणि एक Cl जो आहे ती या प्लेनच्या वरती, म्हणजे इथे वरती, आणि या प्लेनच्या त्रिकोणाच्या खाली. म्हणजे ही जी जॉमेट्री दिसते ही अशी यामध्ये ट्रायगोनल शेपमध्ये आपल्याला दिसते. खाली आपल्याला ड्रॉ केलेली तसेच करायची, ती सुद्धा तुम्हाला दाखवतोय. म्हणजे याला काय म्हणायचं, 2 पिरॅमिड आहे, बाय पिरॅमिडल आहे, पण कुठे, ट्रायगोनलवर, म्हणून ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, त्याला TBT अशी जॉमेट्री म्हणतात. यावरती काय असतं मित्रांनो, यावरती क्वेश्चन असतो की PCl5 अंडर sp3t हायब्रिडायझेशन हॅव अ जॉमेट्री किंवा हॅव्हिंग अ जॉमेट्री असं उल्लेख असेल तिथे, मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्याची जॉमेट्री जी आहे ती ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ही जॉमेट्री आहे. आता एक्झाम्पल बघायचं आपल्याला PCl5च, ते आता आपण बघू. हे बघा या ठिकाणी PCl5 मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो, कोणत्या हायब्रिडायझेशननी, ती sp3d हायब्रिडायझेशननी फॉर्म होतो. फॉस्फरस हा त्याचा सेंट्रल ॲटम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं 1s2 2s2 2p6, तर ही व्हॅलन्स सेल आपल्याला पाहिजे, म्हणून इथं 3 पासून सुरुवात केली. बघा 3s2 3p3 आणि 3d0, 3d वॅकंट आहे त्याची, बघा दिसते नाही. म्हणजे आता इथं होतं का, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ज्यावेळेस तो एनर्जी ऍब्सॉर्ब करतो त्यावेळेस इथला एक इलेक्ट्रॉन इथे प्रमोट होतो,
का बरं प्रोमोट होतो? कारण इथे वॅकंट डी ऑर्बिटल आहे, इथे वॅकंट ऑर्बिटल आहे डी ऑर्बिटल, म्हणून तिथे पॉसिबिलिटी आहे. म्हणून ऍब्झॉर्ब केलेली जी एनर्जी आहे तो काय करतो, ही एनर्जी या ठिकाणी यूज करतो हा इलेक्ट्रॉन इथे प्रमोट करण्यासाठी. म्हणजे आता काय झालं, या 3s1 इथे झाला, इथे 3px1 3py1 3pz1 आणि 3d1 हा सुद्धा आला इथे. मग आता या ठिकाणी याचं हॅबिटेशन होईल. हॅबिटेशन मध्ये काय इन्व्हॉल्व होईल, एक ही आणि 1 2 3 ह्या हॅबिट ऑर्बिटल्स सॉरी ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व आहेत आणि त्यामध्ये एक डी आली परत. म्हणजे टोटल इन्व्हॉल्व झाले 1 2 3 4 5 ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्व झाले आहे. कोणकोणत्या इन्व्हॉल्व झाल्या, एक एस आहे, 3 पी आहे आणि एक डी आहे. म्हणजे याचं हॅबिटेशन कोणतं आलं मग, sp3 डी हॅबिटेशन. बघा या ठिकाणी इथे चुकून sp2 दिलेलं आहे, हे ऍक्च्युली 2 नाही, हे 3 पाहिजे, लक्षात घ्या, हे 3 करून घ्या कनेक्शन, याला 3 पाहिजे कनेक्शन करा. म्हणजे sp3d हे त्याचं हॅबिटेशन असेल. बर, आता ऍक्च्युअल यामध्ये हॅबिटेशन आपल्याला समजलं काय झालं, sp3d हॅबिटेशन आपल्याला लक्षात आलंय. मग यामध्ये जॉमेट्री कशी फॉर्म होईल सरळ सरळ, तर काय होईल, हे जे 3 जे त्याचे sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत त्या ट्रायगोनल फॉर्म मध्ये काय होईल, फॉस्फरसला लिंक होईल. आणि एक अबोधी म्हणजे आपण त्याला ऍक्सियल फॉर्म मध्ये ऍक्सिस सह वरती एक आणि एक त्या ऍक्सिस सहच खाली एक, म्हणजे हे ऍक्सियल आहे सीएल वरचा आणि हा खालचा सीएल ऍक्सियल, म्हणून ए जे दिला ऍक्सियल. आणि मग हे 3 क्लोरीन उरलेले जे ते कोणते इक्विटोरियल आहे, ते कोणते आहेत, ते इक्विटोरियल आहे. म्हणून त्याची जॉमेट्री जी आपल्याला दिसते ती दिसते टी बी ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल अशी जॉमेट्री आपल्याला त्याच्यामध्ये त्याची पाहायला भेटते. म्हणून याच्यावरती एमसीक्यू आला तर आपल्याला त्याचं उत्तर लक्षात आलं पाहिजे की त्याची जॉमेट्री जी आहे ती आहे ट्रायगोनल बाय पिरॅमिड, टी बी पी असं शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं येऊ शकतं. अलग लक्षात सगळ्यांना समजलं. आता राहिला प्रश्न बॉन्ड अँगलचा, ते सिंपल आहे. मला सांगा, ट्रायगोनल आहे, ट्रँगल आहे, ट्रँगल, तर त्या ट्रँगल जो आहे तो 360चा आहे आणि सगळे सारखेच अँगल आहे त्याची. म्हणजे मग काय येईल, डिवाइड बाय 9 डिवाइड बाय 3, म्हणजे एक अँगल कितीचा येईल तिथे, नियर अबाउट आपल्याला 120. म्हणजे त्रिकोणामधले जे अँगल आहे त्या अँगलचा त्याचा जो कोन असणार आहे तो असणार आहे 120. म्हणजे क्लोरीन फॉस्फरस क्लोरीन, कोणते इक्विटोरियल क्लोरीन फॉस्फरस आणि इक्विटोरियल क्लोरीन याचा बॉन्ड अँगल असतो 120. पण तोच आपण ऍक्सियल घेतला तर तो त्याचा बॉन्ड अँगल असणार मात्र 90. म्हणजे बघा, ऍक्सियल क्लोरीन फॉस्फरस आणि इक्विटोरियल क्लोरीन याचा बॉन्ड अँगल असेल 90. आणि तोच जर आपण असा विचार केला ऍक्सियल क्लोरीन फॉस्फरस ऍक्सियल क्लोरीन, तर हा बॉन्ड अँगल किती असेल, हा असेल 180. किती असेल, 180. ओके, तर असा हे sp3d चं हॅबिटेशन आहे. त्याच्यानंतर sp3d2 आहे, बघा सेम असणार आहे. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू त्याचं, sf6 हे त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, sf6. आता हॅबिटेशन sp3d2 म्हणजे काय, the habitation in which involve 1s 3p and 2d hybrid orbitals, atomic orbitals. Such hybridization is called as sp3d2 hybridization. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी त्याचे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक एक्झाम्पल घेऊ आपण, sf6. तर सल्फर हा त्याचा सेंट्रल ॲटम आहे, त्याचं ग्राउंड ॲटॉमिक नंबर 16 आहे, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे दिले आपल्याला, डी वॅकंट आहे. आता ज्यावेळेस तो एक्सायटेड स्टेटमध्ये जातो त्याच्यामध्ये 3s2 ची आणि 3px2 चे हे दोन्ही इलेक्ट्रॉन काय होतात, प्रोमोट होतात. म्हणजे बघा, हा इथला एक इलेक्ट्रॉन इथे येतो आणि इथलाही इलेक्ट्रॉन इथे येतो. म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय झाले, या एक्सायटेड स्टेटमध्ये प्रोमोट झाले, वरच्या लेवलला आले. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हॅबिटेशन कोणतं होतं, तर इन्व्हॉल्व किती झालेले आहे, एक एस आहे, 1 2 3 3p आहे आणि 2d आहे. डी किती आहे, 2 आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, sp3d2 हॅबिट ऑर्बिटल फॉर्म होतात. पण किती होईल त्या, 1 2 3 4 5 6 6 sp3d2 हॅबिट ऑर्बिटल फॉर्म होईल. आता इथे जर ना या ठिकाणी हे sp2 पाहिजे, सॉरी sp3 पाहिजे, इथे sp2 लिहिले प्रत्येक ठिकाणी, करेक्शन करावं लागेल. ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे काय, 6 sp3d2 हॅबिट ऑर्बिटल्स या ठिकाणी काय फॉर्म होईल. मग आता त्या कशा, त्याचं ओरिएंटेशन कसं होईल, म्हणजे त्या अवेलेबल स्पेसमध्ये त्या कशा असेल तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, त्यामध्ये हा दिसतोय आपल्याला, यामध्ये अवेलेबल स्पेस जो आहे म्हणजे स्क्वेअर दिसतो आपल्याला, स्क्वेअर प्लॅनर त्याचं नाव दिसते ना, त्याच्यानुसार
हा स्क्वेअर दिसतोय याला 4 फ्लोरीन 90-90च्या अँगलमध्ये, आणि एक अबोव दी प्लेन आणि एक बिलो दी प्लेन म्हणजे ऍक्सियलचा हा फॉर्म कसा येईल. ऍक्सियल एक फ्लोरीन, एक परत दुसरा फ्लोरीन बिलो दी प्लेन ऍक्सियल फॉर्म मध्ये. म्हणजे याच्यामध्ये याचा बॉन्ड अँगल सुद्धा आपण विचार केला तर त्या इक्वेटोरियल फॉर्म मध्ये जे फ्लोरीन आहेत त्यांचा 90चा अँगल असणार आहे विथ सल्फर, आणि जो ऍक्सियल फॉर्म घेतला आहे तो सुद्धा 90 असेल. पण ऍक्सियल सल्फर ऍक्सियल हा जो असणार आहे मात्र हा कितीचा असणार आहे, हा 180चा असेल. परपेंडिक्युलर असेल एकमेकांना, तो अँगल किती असेल 180. मग आता जॉमेट्री कोणती येते, याची जॉमेट्री येते ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर किंवा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री याचं आपल्याला सांगता येईल. किंवा स्क्वेअर बायपिरामिडल हा सुद्धा पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला, कारण बघा हा दिसतोय स्क्वेअर वरती एक आहे आणि एक खाली एक आहे, दोन पिरामिड या ठिकाणी परपेंडिक्युलर फॉस्फरस असल्या फ्लोरीन असल्यामुळे तो एक फॉर्म आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. ठीक आहे. असो, मग राहिला शेवटचा पॉईंट याच्यामधला sp3d2 हायब्रिडायझेशन, D3 हायब्रिडायझेशनचा. तो त्याच फॉर्म मध्ये आहे, तशाच पद्धतीने आहे. फक्त एवढं आहे की या ठिकाणचे जे प्रमोशन होतं ऍटॉमिक ऑर्बिटलचं बघा, ही एक, हे 2 आणि हे 3, अशा 3 या ठिकाणी काय होईल, 1 2 आणि 3 प्रमोट होईल. ओके, म्हणजे या ठिकाणी 3 ऍटॉमिक, या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत ते तिन्ही इलेक्ट्रॉन काय होईल, म्हणजे 5s2 मधला 5px आणि 5py मधला एक एक इलेक्ट्रॉन काय होईल, प्रमोट होईल. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्साइटेड स्टेट मध्ये आपल्याला या फॉर्म मध्ये दिसेल. म्हणजे 5s मध्ये 1, 5px1, 5py1, 5pz1 आणि 3D यामध्ये प्रत्येकी एक एक येईल. म्हणजे 3D x1 xyz मध्ये, xy मध्ये एक येईल समजा असं म्हणू आपण, नंतर z. म्हणजे या तिन्ही मध्ये एक एक इलेक्ट्रॉन हा कुठला आलेला आहे, तर हा या S आणि P मधला इलेक्ट्रॉन. कशामुळे, विच इज इन एक्साइटेड स्टेट मध्ये ज्यांनी ती एनर्जी ऑब्झर्व केली त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनचं काय झालं, प्रमोशन झालंय. ठीक आहे. आणि मग हायब्रिडायझेशन की कसं होईल याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 ऍटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व आहे. 7 कोणकोणत्या आहेत त्या, एक S आहे, 3 P आहे आणि 3 D आहे. म्हणजे 7sp3d3 हॅबिट ऑर्बिटल्स फॉर्म होईल. आणि याची जी असेल पेंटॅगोनल बायपिरामिडल स्ट्रक्चर असेल. कोणतं असेल, हे बघा इथे दिलं पेंटॅगोनल, दिसतं ना आपल्याला, हा 5 कोण असतील या ठिकाणी स्ट्रक्चर तयार, म्हणजे पेंटॅगोनल, पेंटॅगोनल बायपिरामिडल याचं काय असेल, स्ट्रक्चर असेल. आणि याचा जो या पेंटॅगोनल फॉर्म जो आहे त्यामधला फ्लोरीन आयोडीन फ्लोरीन याचा बॉन्ड अँगल हा असणार आहे 72चा. कशा असणार आहे, 72चा. ठीक आहे. आणि जो ऍक्सियल फॉर्म मधला फ्लोरीन आहे त्याचा बॉन्ड अँगल मात्र किती असणार आहे, 90चा. अलग लक्षात. तर असं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तो टेबल जो दिलाय त्या टेबलनुसार जॉमेट्री, त्याची जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कारण हे आपल्याला MCQ मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतं. ठीक आहे. हे वाचा, काय अडचण असेल तर आपण परत त्याच्यावर डिस्कस करू. आणि मग उद्या घेऊ आपण पार्ट C, ऍसिड अँड बेसेस. ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपली आजची मीटिंग मी एंड करतोय. काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर टाका माझ्या नंबरवरती, आपण ती सॉल्व्ह करू. ठीक आहे. चला आता मीटिंग मी या ठिकाणी काय करतोय, एंड करतोय. ओके, बाय, गुड डे.